पुसद दिग्रस मार्गावर वर्दळीच्या शिवाजी चौकातील पंचायत समिती कार्यालयासमोर एका 14 चाकी ट्रकला दुचाकी ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाली. दुचाकी चालक, वडील व लहान भाऊ जखमी झाले. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान राज्य महामार्ग पंचायत समिती कार्यालयासमोर शिवाजी चौकाकडे जाणारा ट्रक क्रमांक MP13 R 3158 ला ओव्हरटेक करताना दुचाकी क्रमांक MHP 4510 वरून जाणारे नरेंद्र डांगे यांची दुचाकी ट्रक खाली पडली. या अपघातात त्यांच्यासोबत जाणारी त्यांची मुलगी कृशाली वय 17 वर्ष व मुलगा नमन वय 11 वर्ष हे ट्रकच्या खाली आले. त्यात कृशालीच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र जवळच पेट्रोलिंग करणारे वाहतूक शाखेचे API ज्ञानेश्वर चव्हाण, त्यांचे सहकारी शेख मकसूद यांनी घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळवीत गंभीर जखमी कृशाल व नमन यांना तातडीने मालपाणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र कृशालीचा जास्त रक्तस्राव झाल्याने मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम बंद असून त्याचे साहित्य रस्त्यावर पडून आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावर हा अपघात होण्यास ईगल कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. प्रफुल्ल जोशीसह केशव पिलावन, विदर्भ न्यूज, पुसद.